नमस्कार मंडळी. चला तर जेवणासोबत थोडी भाजी जर चवदार नसेल तर लगेच आपल्याला मूड जातो व आपण जेवण व्यवस्थित करत नाही किंवा घरातले सुद्धा नाराज होतात. तर अशा टायमाला जर तुम्ही अशा पद्धतीने जर कोशिंबीर बनवली ना तर तुमच्या जेवणाला कोणी नावही ठेवणार नाही आणि पोट भरून जेवणसुद्धा करतील. इतकी जबरदस्त चवीची आज आपण कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. खरंच ह्या पद्धतीने जर कोशिंबीर बनवली ना, भाजीला अजिबात चव नसली ना तरी जेवणात एकदम रुचकर असं लागतं. तर जेवण रुचकर लागण्यासाठी आणि त्याचबरोबर पोटभरीचं जेवण करण्यासाठी खरंच अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी कोशिंबीर बनवून पहा. तुम्ही दुसरी फोडणीची कोशिंबीर कधीच करणार नाही, कारण फोडणीच्या कोशिंबिरीपेक्षा ही कोशिंबीर खूप छान लागते. तर पहा इथे डाळिंबे मी ऑलरेडी सोलून घेतलेलं आहे. पण आता आपल्याला 1 टोमॅटो व मीडियम साईजचे 2 कांदे आणि 1 काकडी असं आपल्याला इथे कोशिंबीर बनवण्यासाठी लागणार आहे. माझ्या मुलाने जवळपास यामधली अर्धी कोशिंबीर तशीच खाल्ली जेवणासोबत न खाता. त्याने तर इतकी आवडली, तो इतकी म्हणजे छान म्हणे मला रोज बनवून द्यायचा. तर इतकी छान होते ही. आता आपल्याला इथे टोमॅटो एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. खूप जाडसर टोमॅटो कट करायचं नाही. ह्या सर्व जिन्नस जर तुम्ही एकदम बारीक अशा चिरल्या ना, तर मग कोशिंबीर खायला सुद्धा तितकीच मजा येते. तर टोमॅटो चिरून घेतला, कांद्याची सुद्धा वरची सालं काढून घेतली आणि अशा पद्धतीने कांदासुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. कारण आपण जर व्यवस्थित हे बारीक कट करून घेतलं ना, तरच आपली कोशिंबीर खायला छान लागते. तर पहा इथे कांदासुद्धा होईल तितका मी बारीक असा कट केलेला आहे. तर कांदा कट करून झाला, काकडी मध्यभागी कट करून घेतली. त्यानंतर काकडीसुद्धा आपल्याला एकदम बारीक छोट्या लाईनिंगमध्ये अशी उभी कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ती छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कट करता येते. तर पहा इथे एकदमच आपण बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता एकसारखी जुळवून धरायची आणि जवळ-जवळ अशी कट करायची आहे. यापेक्षा सुद्धा बारीक तुम्ही कट करू शकता. म्हणजे काय होतं, खूप मोठ्या-मोठ्या साईजच्या जर फोडी यामध्ये असतील ना, तर कोशिंबीर मिळून येत नाही आणि त्यामुळे कोशिंबीर खायला हवी तितकी छान अशी लागत नाही. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला असं छान असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे पहा आपण जे आहे ना, तर इथे आता मी जास्त काकडी वापरणार नाही. तर ही एवढी काकडी आपण साईडला ठेवणार आहोत आणि एवढीच काकडीचा वापर करणार आहोत. तर ही काकडी आपण अशीच ठेवून देतोय. तर चला आपलं साहित्य अगदी इक्वल झालेलं आहे. आता आपल्याला लागणार आहे फ्रेश असं दही. हे पहा तुम्ही कोशिंबीर बनवत असताना दही हे फ्रेशच असायला हवं. दही आपल्याला अजिबात आंबट किंवा 2 दिवसाचं 3 दिवसाचं इथे वापरायचं नाही. अगदी फ्रेश असं लावलेलं दही आणि कमी आंबट. तर इथे थोडंसं दही फेटून घेतलं. 2 चमचे मी इथे जाड साखर वापरली. तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं मी इथे 4 चमचे लईवर तर पाणी घातलं असेल पोहे खायचे. जास्त पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं नाही. आता हे पहा तुम्ही जर आंबट दही वापरताय आणि त्यामध्ये पाणी घालताय तीसुद्धा म्हणजे खाऊशी वाटत नाही कोशिंबीर. त्यामुळे फ्रेश दह्याचा वापर केला ना तर कोशिंबीर कितीही खाल्ली तरी खावीशीच वाटते. तर आता इथे दही फेटून झालं, साखर पूर्ण विरघळली की लगेच आपल्याला ह्या सर्व जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर इथे मी थोडेसे डाळिंबीचे दाणे शिल्लक ठेवलेले आहे. कारण आपल्याला हे साहित्य अगदी इक्वल व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला छान अशी आपली कोशिंबीर तयार होते. या व्यतिरिक्त यामध्ये कोथिंबीर देखील घालतात. पण आवश्यकता असेल तर घाला, आवडत असेल तरच घाला, नाही नसेल आवडत तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखी अशी मस्त व्हेजिटेबल घालून केलेली ही कोशिंबीर जबरदस्त झालेली आहे आणि चव तर जेवणात दुप्पट होणारच आहे. पाहता क्षणी असं वाटतं की खावी, इतकी सुंदर अशी आपली कोशिंबीर झालेली आहे. वितळ पातळ न होता एकदम छान अशी क्रीमी दही झालेलं आहे. तर छान अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.